एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला भारतीय राज्यघटना जितकी महत्वाची आहे, तशी भारतीय राज्यघटना फक्त शब्द ऐकून किंवा ती कधीतरी पुस्तक रूपात पाहून किंवा फक्त एखादा गुन्हा घडल्यानंतर तिथले शिक्षण, कलम ऐकूनच भारतीय राज्यघटना पूर्ण होत नाही. तर तुम्ही जोपर्यंत भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणार नाही, तिचं वाचन करणार नाही, एक जबाबदार नागरिक म्हणून त्या पद्धतीने वागणार नाही, तोपर्यंत त्या संविधानाचं किंवा भारतीय राज्यघटनेचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही. आता जन्माला आल्यानंतर आपल्याला आपल्या कायद्यानुसारच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बरेच तत्त्वज्ञ असं म्हणतात, की जगामध्ये भारतीय राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कोण श्रीमंत, कोण गरीब असा भेदभाव केलेला नाही. कोण उच्च, कोण नीच असा सुद्धा भेदभाव केलेला नाही. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिलेला आहे. समान अधिकारच हे भारतीय राज्यघटनेचं मूळ आहे. भारतीय राज्यघटनेनंतर इतर जे कायदे आहेत, ते त्या अनुषंगानं प्रत्येक व्यक्तीकडून ज्या घटना घडतात त्याच्याशी ती निगडीत आहे. परंतु भारताचं संविधान हे भारतीय नागरिकांसाठी जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच तुमच्या माझ्या जगण्यासाठी सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला नुसतं पुस्तकरूपी भारतीय राज्यघटना माहीत असून चालणार नाही. एक कायद्याचा विद्यार्थी आहे, म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे, की लहान मुलांना जसं आपल्याला 7वी-8वी नंतर नागरिक शास्त्र येतं आणि नागरिकांची कर्तव्य आणि इतर गोष्टी सांगितल्या जातात. तसं आता हल्ली हळू-हळू किंवा लहानपणापासूनच जर अभ्यासातच भारतीय राज्यघटना किंवा कायद्याची मूळ तत्व तुम्ही हे केलं तर हे होऊ शकतं. आपण जबाबदार नागरिक म्हणून कसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. कारण आत्ताच्या डिजिटल क्रांतीमध्ये किंवा माणूस माणसातला हरवून चाललाय. 5 लोकं जर एका खोलीमध्ये ठेवले, 5 जण 5 मोबाईलवर व्यस्त असतात. ते एकमेकाशी बोलत नाहीत. आणि 5 जण वेगळ्या-वेगळ्या गोष्टी ज्या पाहतायत किंवा ज्याच्यातून चांगलं वाईट त्यांच्या नजरेसमोर पडतंय, तसंच त्यांना घडण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. म्हणजे कुठं कायदा मोडला जातो, कुठं गुन्ह्याला स्पर्श केला जातो, कुठं कायद्यात राहून फायद्यात राहिलं जातं किंवा कुठं अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात. म्हणजे ज्याला कायदा लहानपणापासून कळेल, त्याला कळेल, की एखाद्या महिलेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श केला तर काय गुन्हा होतो. तिच्यावर अनैतिक प्रकार केला तर काय हे होतं. अनैसर्गिक कृत्य केलं तर काय होतं. एखाद्या मुलीवर अत्याचार केला आणि ती जर अल्पवयीन असेल तर काय गुन्हा घडतो. एखाद्या महिलेबद्दल किंवा एखाद्या वयस्कर महिलेबद्दल किंवा कुणाची फसवणूक केली तर, कुणाची हत्या केली तर, कुणाला फसवलं तर, कुणाची जमीन लाटली तर, काही एव्हरीथिंग म्हणजे ज्या चुकीच्या घटना आहेत, वाईट कृत्य आहेत, त्याला पनिशमेंटच आहे. कुठल्याही गुन्ह्यामध्ये तुम्हाला सुटका होत नाही. कारण तुम्ही ती गोष्ट वाईट पद्धतीने केलेली असते. तिथं कायदा उभा राहतो. आणि कायद्यामध्ये आता असे बदल झालेले आहेत, म्हणजे भारतामध्ये पूर्वी जम्मू-काश्मीर वगळून होतं. 370 कलम आता हे केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एकच भारतीय संविधान आणि एकच भारतीय तिरंगा हे तुमच्या माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही कधी जातीत असता, कधी धर्मात असता, वेगळ्या-वेगळ्या पंथात असता, वेगवेगळ्या सांस्कृतिक गोष्टीत असतात. परंतु ज्यावेळेस सार्वजनिक असतात, लोकांमध्ये असतात, त्यावेळेस त्या भारतीय असतात, हे समजून घेणं गरजेचं. कायद्याचा अभ्यास करणारे किंवा कायदा समजून सांगणारे आपण आपल्या लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर वेगळे-वेगळे व्हिडिओ पाहत असता. कधी विद्यार्थ्यांबद्दल असतं, कधी परीक्षेबद्दल असतं, कधी कायद्याबद्दल असतं, एखादी चुकीची घटना घडली त्याबद्दल असतं, आरक्षणाबद्दल. आपण सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करतो, कारण तिथं लोकांच्या हितासाठी काही गोष्टी असतात. परंतु मला आज असं वाटतं, की जबाबदार नागरिक तुम्ही जोपर्यंत होणार नाही, म्हणजे मी जर जबाबदार नागरिक नसेल, तर माझ्या मनात चांगले विचार कधी येतील आपल्या राष्ट्राप्रती? प्रत्येक वेळी आपण
वाईट मनानेच वागणार आहोत का? तर असं करून चालणार नाही. तिथं तुम्हाला कायदा लगेच मिस कॉल देतो. आम्ही भारतीय म्हणून जोपर्यंत आपण जगणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांचे सगळे सहकारी असेल. यांनी भारताची राज्यघटना करताना इतर देशाच्या सुद्धा राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्यांच्यापेक्षा एक अद्वितीय राज्यघटना भारताला दिली. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 ला या देशाला भारताची राज्यघटना लागू झाली. 26 नोव्हेंबरला भारताची राज्यघटना तयार झाली, ती समर्पित झाली देशाला. ह्या सगळ्या घटना आपल्याला विसरून चालणार नाही. कारण तिथूनच आपल्या देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सगळ्या पद्धतीनं वाटचाल सुरू झाली. त्या भारताचे नागरिक आपण आहोत. ती राज्यघटना आपल्याला जर योग्य नाही कळत, आज सहज तुम्हाला कुठलाही सेक्शन, कुठल्याही पद्धतीनं एखाद्या वकिलापर्यंत जायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी वकिलाची गरज आहेच, जिथं गुन्हे घडतात. पण एखाद्या कायद्याविषयी तुम्हाला माहिती असेल, तर आज ऑनलाईन प्लॅटफॉर्म असे आहेत, जिथं तुम्हाला एखादी घटना घडली तर काय शिक्षा होऊ शकते, इथपर्यंत सगळी इत्थंभूत माहिती मिळते. ती जागरूकता आपल्यामध्ये असावी, एवढंच माझं मत आहे. आपल्यात जर राज्यघटनेची माहिती किंवा अभिप्रेत असणारी गोष्ट आपल्याला माहित नसेल, कळणार नसेल, तर आपण चुकीचं काही करणार नाही. तर एक जबाबदार नागरिक म्हणून राहू आणि जर कोणी चुकीचं केलं असेल, तर कायद्याने त्याला कशा पद्धतीनं शिक्षा देता येईल, यासाठी प्रयत्न करू. ना की आपण कायदा हातात घेऊ. खरं आहे की खोटं आहे? धन्यवाद. लॉ इन मराठी हे हक्काचं आपलं मराठी YouTube चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहत चला. इतरही व्हिडिओ पाहत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.